तुम्हालाही अशा लोकांचा खूप राग येतो का हो, की तुम्ही एखादी गोष्ट त्यांना सांगितली नाही, विचारली नाही, पण तरी ते फुकटचे सल्ले द्यायला येतात? येतात ना. ते त्यांचा वेळ देतात ना तुम्हाला. पण तुम्हाला ते नको असतं. तुम्ही म्हणता, की "मी विचारलं का तुला? मला नकोय तुझा सल्ला." आणि त्या लोकांना असं होतं, की मी कधी जाऊन सांगेल आणि कधी माझ्यामध्ये जे काही काय म्हणू आपण शहाणपणा आहे, तो कधी मी दुसऱ्यांसमोर मांडेल. अशी लोकं आपल्या आजूबाजूला असतात आणि मग त्याने होतं काय, आपली जास्त चिडचिड होते, की मी एक तर तुला विचारलं नाही, तुला विषय माहिती नाही, तू उगीचच तुझं ज्ञान पाजरू नको. 100% असा विचार तुमच्या डोक्यात येत असतो आणि तुमची चिडचिड डबल होते. अशा वेळेस काय करायचंय? अशा वेळेस त्या व्यक्तीचं म्हणणं ऐकून घ्या. शेवटी ऐकावे जनाचे, करावे मनाचे. बरोबर? काय म्हणजे सांगता येत नाही ना, की कदाचित त्यांचा एखादा सल्ला जो तुम्हाला पटतही नाही, पण तो तुमच्या उपयोगी पण येऊ शकतो. पण एक लक्षात घ्या, अशा वेळेस तुमचं डोकं शांत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप शांत. तुम्ही त्या व्यक्तीवर राग काढून, त्या व्यक्तीची चिडचिड करून स्वतःचं मन अजून दूषित करता. दूषित केल्यानंतर तुमचं मॅनिफेस्टेशन, लॉ ऑफ अट्रॅक्शन काहीच काम करत नाही. कारण की त्यावेळेस सगळ्यात जास्त राग, चिडचिड ही भावना तुमची असते. आनंदाची भावना तिथं कुठेच नसते. बरोबर? त्याच्यामुळे युनिव्हर्सपर्यंत तुम्हाला फक्त आनंद, विश्वास याच भावना पाठवायच्या. जे पाहिजे ते करेक्ट शब्दात पाहिजे, क्लॅरिटीने पाहिजे. लक्षात घ्या, अशा लोकांना आपण टाळू शकत नाही. बरोबर आहे? पण अशा लोकांचं ऐकून शांत तरी होऊ शकतो. त्यांनाही समाधान, की चला माझं कुणीतरी ऐकलंय आणि तुम्हीही राग न करता पुढे निघून जायचं. करणं थोडंसं अवघड आहे, पण अशक्य नाहीये. अशा लोकांना त्यांना त्यांची जर जागा दाखवायची असेल, तर त्यांचं ऐकून घ्या. एकदा येतील, दोनदा येतील, कधी ना कधी ते सुद्धा वैतागतील तुम्हाला फुकटचा सल्ला देण्यासाठी. बरोबर आहे की नाही? ज्या लोकांना तुम्ही ओळखता, अशा त्या सगळ्यांना हा व्हिडिओ पाठवा. त्यांनाही कळू द्यात ना, की आपण खरंच असं वागतोय का? भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.